कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। नमस्कार, मी प्रणाली भोसले। माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। बॉक्साईट प्रकल्पाविरोधात ठाकरे सेना आक्रमक, सागवेत जाहीर सभेत ग्रामस्थांचा संताप, सुनावणी रद्द करण्याची जोरदार मागणी। खेडमधील रस्ते कामात भ्रष्टाचाराचे आरोप, डांबरीकरणाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह, सामाजिक कार्यकर्ते मंगेश मोरे आक्रमक। गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि माजी मंत्री रामदास कदम यांचा माध्यमांशी संवाद, जागतिक परिस्थिती पाहून निर्णय गरजेचे। आणि पेड तालुक्यातील राजकारणात मोठी घडामोड, प्रदीप वर्तक यांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश। पाहुयात सविस्तर वृत्त। राजापूर तालुक्यातील सागवे, कुंभवडे आणि नाणार परिसरात प्रस्तावित असलेल्या बॉक्साईट प्रकल्पाविरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना आक्रमक झाली आहे। शिवसेना सचिव तथा माजी खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत सागवे येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते। या सभेत प्रस्तावित बॉक्साईट प्रकल्प नेमका काय आहे, उत्खनन कशा पद्धतीने होणार आहे आणि त्याचा स्थानिकांवर काय परिणाम होऊ शकतो याबाबत ग्रामस्थांना सविस्तर माहिती देण्यात आली। प्रकल्पामुळे पर्यावरण, शेती, बागायती आणि स्थानिकांच्या जनजीवनावर गंभीर परिणाम होण्याची भीती यावेळी व्यक्त करण्यात आली। तसेच या प्रकल्पासंदर्भातील जनसुनावणी तातडीने रद्द करावी आणि हा प्रकल्प कायमस्वरूपी हद्दपार करण्यात यावा अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली। यावेळी माजी खासदार विनायक राऊत यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना ही स्थानिक ग्रामस्थांच्या बाजूने ठामपणे उभी असून पक्षाची भूमिका या प्रकल्पाविरोधात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। सागवे, कुंभवडे आणि नाणार या तिन्ही गावामध्ये बॉक्साईट प्रकल्प मोठ्या प्रमाणात आणायचा जो प्रयत्न MIDCच्या माध्यमातून होत होता, महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून होत होता, त्याला त्या बॉक्साईटसारख्या विनाशकारी प्रकल्पाला आणि कोकण भस्मसात करणाऱ्या, कोकण नष्ट करणाऱ्या ह्या प्रकल्पाला या भागातील ग्रामस्थांनी, बागायतदारांनी कडाडून विरोध केला। आम्हीसुद्धा विरोध केला। ह्या विरोधाची दखल घेऊन पालकमंत्री महोदयांनी आज हे होणारी सुनावणी तहकूब केलेली आहे, रद्द केलेली आहे। त्याबद्दल, सुनावणी रद्द केल्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो। पण जोपर्यंत पूर्ण बॉक्साईट प्रकल्प रद्द होत नाहीत तोपर्यंत मात्र हे आंदोलन आमचं थांबणार नाही। कारण आजचं मरण उद्यावर ढकलण्याचा जो प्रयत्न झालेला आहे तो योग्य नव्हे। त्यामुळे पालकमंत्र्यांनी बॉक्साईट प्रकल्पच पूर्णपणे रद्द करावा अशा पद्धतीची मागणी सर्व आज ग्रामस्थ करतायत। आणि तो झाला नाही तर बॉक्साईटला पुन्हा जसं रिफायनरी प्रकल्पाला हद्दपार केलं तसं बॉक्साईट प्रकल्पाला सुद्धा आम्हाला हद्दपार करावं लागेल। परप्रांतीयांच्या हितासाठी कोकणवासियांना बळी देण्याचं काम ज्या पद्धतीने सध्याचे राज्यकर्ते करतात ते मात्र आम्ही कदापि होऊ देणार नाही। यांना खेडमधली लक्ष्मी ऑर्गॅनिक ही सुद्धा विनाशकारी कंपनी केवळ विरोध डावलून त्यांनी खेडमध्ये आणली। अणुऊर्जा प्रकल्प आणला, रिफायनरी आणायचा प्रयत्न चालला, आता बॉक्साईट आणायचा प्रयत्न करतोय। ह्या संपूर्ण देशामध्ये आणि राज्यामध्ये केवळ हे 4च प्रकारचे प्रकल्प आहेत का, विनाशकारी प्रकल्पच आहेत का? एवढे उद्योगमंत्री डावोसला गेले, आणखी कुठल्या परदेशात गेले, तिथे करार केले, एवढ्या लाख कोटीचे केले, ते त्यांच्यापैकी काही प्रकल्प इथे आणा का? कागद फॅक्टरी ज्या आहेत, आमचे म्हणणं होतं की सोलर प्लांट इथे उभं करा, मोठमोठे सोलर प्लांट उभे करा, इथे कागद फॅक्टरी उभी करा, इथे कॉटन इंडस्ट्री उभी करा, अशा पद्धतीची मागणी आम्ही करतोय। तिकडे ते दुर्लक्ष करतायत। इथे टेक्स्टाईल पार्क उभा करा, त्याकडे दुर्लक्ष करतायत। परंतु विनाशकारी प्रकल्प इथे आणायचे कारण कोकणवासीय सहिष्णू आहे, शांत आहे आणि म्हणून त्यांच्या शांततेचा आणि सहिष्णुतेचा गैरफायदा घेऊन त्या विनाशकारी प्रकल्प आणायचं जे कपट कारस्थान शासन करते ते आम्ही सहन करणार नाही। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहरात सुरू असलेल्या रस्ते डांबरीकरणाच्या कामांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत। सामाजिक कार्यकर्ते मंगेश मोरे यांनी या कामांमध्ये कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार होत असल्याचा दावा केला आहे।
शहरातील विविध भागांमध्ये सध्या रस्ते डांबरीकरणाची कामे सुरू असून या कामांचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचा आरोप त्यांनी केला. करदात्यांच्या पैशातून होणारी कामे दर्जेदार व्हायला हवीत, मात्र प्रत्यक्षात निकृष्ट दर्जाचे रस्ते तयार केले जात आहेत, असे मंगेश मोरे यांनी म्हटले आहे. या प्रकरणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकृत तक्रार दाखल केली असून संबंधित कामांची तातडीने चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील केली आहे. दरम्यान या आरोपांमुळे खेड शहरातील रस्ते कामांबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून प्रशासन काय भूमिका घेणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. नमस्कार, मी सामाजिक कार्यकर्ते मंगेश मोरे. आज आपण छत्रपती शिवाजी महाराज नगर म्हणजे महाड नाक्याच्या परिसरात आहे. स्वामी समर्थांचा मोठा आहे, समोर आपण रस्ता आहे. हा रस्ता जवळजवळ 2 वर्ष पेंडिंग होता, खडीकरण करून फक्त आताच ठेवलेला. कारण का की जलवाहिनीची कामं होती. जलवाहिनीची कामं ही 4 कोटीची कामं आहे. ती मी माहितीचा अधिकार टाकून त्यातलं माहिती मागितलेली आहे की हे सगळे जे रस्त्याचा जो भाग आहे हा 4 कोटीचा खर्च आहे याला. आणि आता हा दुसऱ्या रस्त्यावरती थोडंसं रस्ता कसा केलेला आहे. हा हाताने रस्ता केलेला आहे, म्हणजे त्या मशिनरी वापरलेली नाही, काय नाही. आणि तोच रस्ता आता तुम्ही गोडाऊनच्या इथे जुनं पोस्ट जे आहे बाबू चिखलीच्या दुकानासमोर, तो रस्ता तुम्ही बघा, आठवणीत जाऊन बघा तो रस्ता कसा केलेला आहे. म्हणजे ह्याच्यात मतभेद काय करतात, म्हणजे ह्याच्यात आम्हाला आता असं वाटतं की भ्रष्टाचाराचा संशय आम्हाला वाटतोय की असे भ्रष्टाचार होतोय नगरपालिकेकडनं. कारण का पूर्वी पण तुम्ही रोड करायचे ते एक सिंगल रोड करायची, एक बाजूचा खराब एक बाजूचा चांगला असा रोड टिकायचा 2 वर्षांनी. आणि आता उघड काय करतायत, एक रस्ता चांगला आहे आणि एक रस्ता खराब. म्हणजे जो प्रदर्शनीय भाग आहे बाबू चिखलेच्या समोरचा की लोकांना दिसावा म्हणून तो रोड चांगला केलेला आहे. आणि हा आतला जो भाग आहे तो बघा तुम्ही या रस्त्याची तुम्ही बघा या रस्त्याचा कसा निश्चित दर्जाचा रस्ता केलेला आहे. आम्हाला एवढंच प्रशासनाला सांगायचं आहे की परत ह्याच्यावरती कार्पेट टाकावं किंवा व्यवस्थित रस्ता करून द्यावा, नाहीतर आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देऊ. हा नगरपालिकेत भ्रष्टाचार चालू आहे, आता पुढे हा भ्रष्टाचार चालू आहे असं आम्ही निवेदन देणार आहे. मला सांगायचं एवढंच आहे, मी शिवाजीनगरमध्ये आता जाऊन आलो, तिथली मी पण व्हिडिओ केली. आता तिथल्या रोडची क्वालिटी आणि ह्या रोडची क्वालिटी कशी आहे बघा. तिथला रोड एकदम उत्कृष्ट दर्जाचा केलेला आहे. शिवाजीनगर स्वामी समर्थांचा मठ आहे, तो आतमध्ये पुणेकरांच्या इथे रस्ता जातो, तिथला रोडची मी व्हिडिओ केलेली आहे. तिथे तुम्ही तुम्हाला फोटो पण दाखवेल. आणि हा रोड कसा केलेला आहे बघा, हा रोड बरोबर चांगला केलेला आहे. काल आम्ही पाहत होतो, असा मध्येच का म्हणजे ह्याच्यात नगरपालिकेचे संशय फलावतोय आमचा की ह्याच्यात भ्रष्टाचार होतोय नगरपालिकेचा. एक रोड चांगला एक रोड खराब, अशी 4 कोटीची शहर विकास ही खेड नगरपालिकेची जलवाहिनीची चाललेली त्या रस्त्याच्या धरून 4 कोटीचं काम आहे. मी माहितीचा अधिकार मागवला, त्याच्यात 4 कोटीचं हे काम आहे. हा बघा आता भ्रष्टाचार आता प्रत्येक ठिकाणी चाललेला आहे. मागच्या वेळेला मी कोंडापाटा आणि साई मंदिरच्या इथले रस्ते खोदून दाखवले, त्याच्या खाली डांबर नाही काय नाही. 2 रस्ते चांगले आणि 4 रस्ते खराब, असं नगरपालिकेचं काम आहे. हा खरोखर हा भरपूर भ्रष्टाचार चालू आहे. त्याच्यात कुठेतरी लागम करतोय. मी माननीय जिल्हाधिकारी साहेबांना मी आज निवेदन पण देणार आहे. या नगरपालिकेचा जो भ्रष्टाचार चालला आहे तिथे कुठेतरी तुम्ही त्याच्यावर अंकुश ठेवा, हीच आमची विनंती आहे. नमस्कार. नवी मुंबई मनपा रुग्णालयांमध्ये बाहेरील रुग्णांची वाढती संख्या हा गंभीर प्रश्न बनल्याचे वक्तव्य ऐरोलीचे आमदार आणि वनमंत्री गणेश नाईक यांनी केले आहे. नवी मुंबईची जनता कर भरते, मात्र उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांपैकी तब्बल 60% रुग्ण हे बाहेरील आहेत असे ते म्हणालेत. या वाढत्या भारामुळे नवी मुंबईतील स्थानिक रुग्णांना योग्य सुविधा मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. अनेक रुग्णांना खाली झोपावे लागते, त्यामुळे बाहेरील रुग्णांसाठी अपोलो रुग्णालयाप्रमाणे दर आकारावेत अशी सूचना महापौर आणि आयुक्तांना केली असल्याचं त्यांनी सांगितलं. मुंबई, मुंब्रा, कौसा आणि पनवेल परिसरातून मोठ्या प्रमाणात रुग्ण नवी मुंबईत उपचारासाठी येत असल्याचे सांगत प्रत्येक शहराने आपल्या रुग्णांची जबाबदारी घ्यायला नको का, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. दरम्यान अपघातग्रस्त किंवा आपत्कालीन रुग्णांना मदत केली जाईल, मात्र वर्षभर 24 तास संपूर्णपणे बाहेरील रुग्णांचा भार एकाच शहराने पेलणे शक्य नसल्याचे गणेश नाईक यांनी म्हटले आहे. नाही, मी सांगितलं, अरे प्रश्न असा आहे की नवी मुंबईची जनता टॅक्स भरते, त्या ठिकाणी या हॉस्पिटलमध्ये असलेले रुग्णांची संख्या 60% बाहेरची आहे. म्हणजे नवी मुंबईचा रुग्ण आल्यानंतर त्याला जमिनीवर झोपायला लागतं. आणि म्हणून मी महापौर आणि आयुक्तांना सांगितले की पुढच्या महासभेमध्ये अपोलो हॉस्पिटलचे दर आहेत, नाही दर लावा, तशी सेवा पण तशी द्या कोणाला, बाहेरच्या लोकांना. आणि मग बाकी तेवढी संख्या कमी झाली की इथल्या आपल्या शहरात राहणाऱ्या झोपडपट्टीतल्या गावच्या नागरिकांना निश्चितपणे चांगल्या प्रकारचा न्याय मिळेल. म्हणजे एखादा अपघात घडला आणि अपघाताचे लोक समजा आले तर त्या ठिकाणी आपले लोक रुग्णात म्हणजे
कॉटवर असतील त्या लोकांनी बाजूला जावं, जर ज्यांची स्थिती परंतु त्या रुग्णांना, परंतु 12 महिने 24 तास हा भार कसं सहन करणार? माणुसकी असली तरी सुद्धा म्हणजे असूनही मालक घरचा, एक एक शाहीर साबलेचं वगनाट्य होतं. तर ही परिस्थिती आता कामा नये. मग त्या शहराने जबाबदारी घ्यायला नको. इथे मुंबई आहे, मानखुर्दची लोक येतात, इथे ठाणे आहे, ते मुंब्रा म्हणजे कौशाची लोक येतात, इकडे पनवेलच्या काही भागात लोक येतात. माणुसकी. आणि माझं म्हणणं आहे की अशा लोकांना जर हायटेक जर काही गोष्टी त्यांना महापालिकेच्या कक्षेत नसतील ना, तर CSR फंडामधून जनता दरबार असतो, या ना आमच्याकडे, आम्ही मदत करू. आम्ही माणुसकी विसरलेलो नाहीत, परंतु आमच्या मुंबईच्या लोकांनी हे किती सहन करावं ह्याला सुद्धा मर्यादा आहेत. शिवसेना नेते रामदास कदम यांनी राज ठाकरे, शरद पवार आणि कोकणातील नुकसानग्रस्त शेतकरी या मुद्द्यांवर भाष्य करत विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. पाहूयात. आदरणीय या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब यांनी देशासमोर एक चांगली भूमिका ठेवलेली आहे. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे, अमेरिका इराण हे युद्ध पेटलेलं आहे आणि आपल्या देशामध्ये इंधन नाही आहे. इंधन हे आपल्याला आयात करायला लागतं आहे. कदाचित याची कल्पना राज ठाकरेंना नसावी आणि म्हणून आता समजा पुन्हा युद्ध झालं आणि इंधन आलंच नाही, तर आतापासून आपण काटकसर केली पाहिजे. ही भूमिका आदरणीय पंतप्रधान साहेबांची आहे आणि ती भूमिका योग्य आहे. एखादा झोपलेला माणूस असेल तर त्याला जागा करता येतं. आता राज ठाकरे झोपलेले सोंग घेतला असेल तर जागा करता येणार नाही. आदरणीय मोदी साहेबांनी सांगितलंय की 1 वर्ष सोनं खरेदी करू नका, तेलाची बचत करा म्हणून सांगितलंय, अनेक कामं कॉन्फरन्समध्ये करून घ्या म्हणून सांगितलंय, इंधन टाळा, बचत करायला सांगितले त्यांनी. भविष्यामध्ये एखादी गोष्ट होणार असेल तर उद्या अडचण होण्यापेक्षा आज आपण काटकसरीनं वागलं पाहिजे. ही भूमिका पंतप्रधान साहेबांची आहे आणि ती स्वागत होत आहे. मला वाटतं स्वदेशीचा नारा त्यांनी पुन्हा एकदा दिलेला आहे. आज बाबू गेनूंची आठवण होते, ज्यांनी परदेशी माल जाळला होता, त्यांच्या आठवण येते पुन्हा. आणि म्हणून आपल्या देशामध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत, उदाहरणार्थ रासायनिक खत टाळा, आपण सेंद्रिय खत निर्माण केलं पाहिजे, आपण त्याचा वापर केला पाहिजे. आणि त्याचा वापर केला तर आपला भाजीपाला, आपली फळं ही परदेशामध्ये जातील, आपलं आर्थिक उत्पन्न वाढेल. म्हणजे चांगले विचार, चांगल्या सूचना मोदी साहेबांनी दिलेल्या आहेत. त्याचं मी शिवसेनेच्या वतीनं, शिवसेनेचा नेता म्हणून मी स्वागत करतो आणि मोदी साहेबांना पूर्णपणे पाठिंबा देतोय. आता पवार साहेब एक मोठी व्यक्ती आहे, त्यांच्यावरती बोलणं ठीक आहे, पण विरोधासाठी विरोध करणं चूक आहे ना. पवार साहेबांची उंची खूप मोठी आहे. ते या वयात देखील पुन्हा खासदार होऊन गेले दिल्लीला. त्यांच्यावरती मी काय बोलावं? मोदींच्या या आव्हानानंतर जे आता सरकारमधले मंत्री आहेत किंवा नेते आहेत सरकारमधले, ते कशा प्रकारची काटकसरी केलीच पाहिजे. आधी आवश्यक असतील तिथं जाऊया केलीच पाहिजे. जी कामं कॉन्फरन्सवरती होणार आहेत ती केली पाहिजेत तशा पद्धतीनं. शक्य होईल तेवढी. उद्या समजा इंधनच बंद झालं 100%, आपण काय करणार आहोत? कारण आपल्या देशामध्ये त्याचं उत्पादन आहे का? नाही. मग याची कल्पना असल्यामुळं आपल्याला आपण आदरणीय मोदी साहेबांनी ज्या सूचना केलेल्या आहेत आपल्याला, त्याचं तंतोतंत पालन केलं पाहिजे, असं माझं प्रामाणिक मत आहे. आपल्या गेल्या आठवड्यात सलग 3 दिवस पाऊस झाला आहे. त्याचा तडाखा जिल्ह्यातला दापोली असेल, मंडणगड असेल, राजापूर असेल, यात बसलेला. मी पुन्हा एकदा हात जोडून माझी आदरणीय मुख्यमंत्री, आदरणीय उपमुख्यमंत्री दोन्ही आणि सगळे मंत्री महोदय, कॅबिनेट, मंत्रिमंडळ, माझी हात जोडून विनंती आहे की पुन्हा एकदा जो 10-15-20% आंबा शिल्लक होता तो देखील कालच्या वादळामध्ये आणि पावसामध्ये सगळा संपून गेला आहे. खऱ्या अर्थानं यावेळेला कोकणाच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे आणि आर्थिक चांगली मदत कोकणातल्या शेतकऱ्याला केली पाहिजे.
असे पुन्हा एकदा मी मुख्यमंत्री आणि सगळ्या मंत्रिमंडळाने माझी मागणी आहे. कोकणातला शेतकरी हा स्वाभिमानी आहे. कोकणातल्या शेतकऱ्यांनी कधी आत्महत्या केलेली नाही. कोकणातल्या शेतकऱ्यांनी कधी शासनासमोर हात पसरला नाही. या अशा संकट काळामध्ये कोकणाच्या शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे आर्थिकदृष्ट्या सक्षमपणे उभं झालं पाहिजे अशी पुन्हा एकदा माझी मागणी आहे शासनाकडे. खेड येथे माध्यमांशी संवाद साधताना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी इलेक्ट्रॉनिक वाहनांचा वापर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर सोने खरेदी न करण्याचा निर्णय तसेच अनेक मुद्द्यांवर माध्यमांशी संवाद साधला. जागतिक परिस्थिती लक्षात घेऊन देशाने तयारी करणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं. पाहुयात काय म्हणाले आहेत योगेश कदम. आमचा नक्कीच प्रयत्न राहील. शेवटी आज मंत्री म्हणून प्रवास देखील आमचा वाढलेला आहे, परंतु आता आम्ही देखील आमच्या घरामध्ये हळूहळू इलेक्ट्रिक व्हेकल्सवरती जास्त जोर देतोय आणि शेवटी इन्फ्रास्ट्रक्चर असलं पाहिजे. त्या इन्फ्रास्ट्रक्चरवरती देखील आम्ही जोर देतोय. इलेक्ट्रिक व्हेकल वापरायचे असतील तर ग्रामीण भागामध्ये पण चार्जिंग पॉईंट्स असले पाहिजेत. त्याचा आम्ही माननीय पालकमंत्री मोदी यांची देखील मी चर्चा केली की आपण DPDC-मधनं याच्या नियोजन आपण करून ग्रामीण भागामधल्या काही ठिकाणी आपण प्रायव्हेट ठिकाणी देखील आपण टायप करून आपण चार्जिंग पॉईंट आपण दिलं पाहिजेत. तर अशा अनुषंगाने आम्ही देखील तो प्रयत्न करतोय. आणि जो एक संदेश माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी दिलेला आहे, जे आवाहन केलेलं आहे, त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण सोनं विकत न घेणं. मला वाटतं पुढील 1 वर्ष आम्ही कोणीही सोनं विकत घेणार नाही असं आम्ही कुटुंबियांतरी आम्ही ठरवलेलं आहे. दादा, मोदींच्या आव्हानानंतर विरोधक कुठे कमी पडत नाहीये. शरद पवारांनी सुद्धा याच्यावरती टीका केलेली आहे. काय सांगाल? नाही, मला वाटतं मी पुन्हा तेच म्हणेन की जे आज विरोधामध्ये आहेत ते जेव्हा सरकारमध्ये होते 2013ला, तेव्हा त्यांनी देखील आवाहन केलं होतं की 1 वर्ष आपण सोनं विकत नाही घेतलं पाहिजे म्हणून, की भारतीय नागरिकांनी 6 महिने ते 1 वर्ष असं चिदंबरम साहेबांनी म्हटलं होतं की आपण सोनं विकत घेता कामा नये, असं आवाहन केलं होतं. मग त्यावेळेस तर कुठलंही युद्ध चालू नव्हतं. त्यावेळेला जे जागतिक मार्केट जे होतं ते अतिशय चांगल्या स्थितीमध्ये होतं. 2008ला जे काही स्लॅक आला होता त्याच्यानंतर उलट 2013-14ला मार्केट हे पिकअप झालं होतं. मग जागतिक परिस्थिती व्यवस्थित असताना देखील UPA सरकारने जे काही त्यावेळेला बंधन आणली होती ती का आणली होती? आज तर उलट हे भारतामुळे नाही की भारतीय अर्थव्यवस्था बिघडलेल्या म्हणून नाही, तर जागतिक स्तरावरती जे काही घडामोडी चालू आहेत त्याचे परिणाम म्हणून आपण हे फक्त पूर्वनियोजन आणि तयारी म्हणून आपण हे आवाहन केलेलं आहे. आता गेल्या आठवड्यामध्ये सलग 3 दिवस पावसाचा तडाखा बसलेला आहे. त्याच्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपलं मतदारसंघातलं मंडणगड असेल, दापोली असेल, याला सुद्धा तडाखा बसला. 1.5 कोटीचं नुकसान झालेलं आहे. या संदर्भात काय? नाही, या बाबतीमध्ये ज्यावेळेस हे वादळ झालं त्यावेळेस देखील मी मंडणगड तालुक्यामध्येच होतो आणि मी स्वतः अनुभवला, मी स्वतः माझ्या डोळ्याने पाहिलं. परिणामी मी महसूलच्या संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांना तत्कालीन आदेश देऊन सगळे पंचनामे पूर्ण करून घ्यायला सांगितलेले आहेत आणि शासन स्तरावर त्याला योग्य ती मदत ही दिली जाईल आणि आमच्या शिवसेना पक्षाकडनं देखील त्यांना योग्य ती मदत ही दिली जाईल. मुंबईच्या ठिकाणी आपल्याला पुन्हा एकदा जबाबदारी दिलेली आहे पक्षाने इलेक्शनच्या याच्यावर, काय सांगाल? शेवटी लहानपणापासून आम्ही वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित झालेले आम्ही शिवसैनिक कार्यकर्ते आहोत. आज मंत्रिपदाचा उपयोग हा शिवसेना वाढवण्याकरता झाला पाहिजे. मंत्रिपदाच्या मार्फत शिवसैनिकांना न्याय दिला पाहिजे, ह्या भूमिकेमध्ये आज आम्ही आहोत. आणि त्याच भूमिकेमधनं माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी जी माझ्यावरती जबाबदारी दिली आहे 2 लोकसभेची मुंबईची आणि संपर्क मंत्री म्हणून पालघर आणि ठाणे आहे माझ्याकडे, तर ह्या 4ही ठिकाणी संघटना कशी वाढेल, जिथे संघटना कमकुवत आहे त्या ठिकाणी ताकद कशी वाढेल ह्याकडे आम्ही भर देऊ. नाही, मला वाटतं ह्या संपूर्ण प्रकरणाची सगळी बाजू समजून घेतल्याशिवाय कुठलीही टिप्पणी करणं हे योग्य राहणार नाही असं मला वाटतं. माननीय राजसाहेब ठाकरे हे सिनियर लीडर आहेत, त्यांच्यावर मी बोलणं योग्य नाही. परंतु आज शासन म्हणून भारताची आर्थिक परिस्थिती ही 100% मजबूत आहे. अतिशय योग्य दिशेने आपलं सरकार वाटचाल करते. कुठलीही अडचण नाही. शेवटी जागतिक स्तरावरती जी परिस्थिती उद्भवलेली आहे त्या दृष्टीने आपण आपली पूर्वतयारी केली पाहिजे. आपण जर का पाहिलं अशाच पद्धतीने कुठलंही जागतिक युद्ध चालू नसताना किंवा कुठल्याही देशामध्ये तणाव नसताना देखील UPA सरकार 2013ला असताना तत्कालीन फायनान्स मिनिस्टर P. चिदंबरम ह्यांनी देखील 1 वर्ष आपण सोनं विकत घेऊ नये असं आवाहन 2013ला केलं होतं. त्यावेळेबद्दल त्यांचं काय म्हणणं आहे असं माझा त्यांना प्रश्न असेल. म्हणून मला वाटतं फक्त माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी आवाहन केलं म्हणून त्याच्यावर त्यांच्यावर टीका टिप्पणी करणं किंवा सरकार किंवा आपलं भारत सरकार हे आर्थिक अडचणीमध्ये आहे असा निष्कर्ष लावणं हे अतिशय चुकीचं आहे. आव्हान शेवटी एवढंच आहे की शेवटी आज कुठलंही इंधन असेल आपण योग्यरित्या ते वापरलं पाहिजे, कारण शेवटी
भारतावरती हे निर्भर नाही आहे. आज ज्या देशामध्ये तिथे युद्ध चालू आहे त्या युद्धाचा परिणाम म्हणून भारत असू द्यात किंवा भारताच्या आजूबाजूचे असलेले जे देश असू द्यात, या सगळ्यांना याचे परिणाम भोगावे लागत आहेत. किंबहुना ज्या अन्य देशांची जर का आपण परिस्थिती पाहिली, त्या देशांपेक्षा अतिशय चांगली परिस्थिती आज भारताची आहे. आपल्या शेजारच्या देशांमध्ये अगदी चायना बघा किंवा अन्य जपान वगैरे बघा किंवा अन्य आशियाई खंडामधल्या अन्य जे देश आहेत, अनेक देशांमध्ये सध्या तिथे इंधन देखील उपलब्ध नाही. 15-20 दिवस इंधन मिळत नाहीये. मला वाटतं त्या दृष्टीने आपली परिस्थिती अतिशय चांगली आहे. पेण तालुक्यातील राजकारणात मोठी घडामोड घडली असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी शहर प्रमुख प्रदीप वर्तक यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केलाय. आमदार महेंद्र दळवी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी आमदार महेंद्र दळवी यांनी प्रदीप वर्तक यांच्यासारखा तळागाळात काम करणारा कणखर नेता शिवसेनेत आल्याने पेण तालुक्यातील पक्षाची ताकद द्विगुणित झाल्याचं म्हटलं. आगामी सर्व निवडणुकांमध्ये नव्या सहकाऱ्यांच्या मदतीने भगवा फडकवण्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या पक्षप्रवेशावेळी जिल्हाप्रमुख राजा केणी, मिलिंद पाटील, कल्पना पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते. दरम्यान प्रदीप वर्तक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार महेंद्र दळवी यांच्या नेतृत्वाखाली तळागाळातील प्रश्न सोडवण्यासाठी काम करणार असल्याचं सांगितलंय. पेण तालुक्यात अनेक वर्ष संघटनात्मक पातळीवर सक्रिय असलेल्या प्रदीप वर्तक यांच्या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. सन्माननीय आदरणीय महेंद्रशेठ दळवी साहेब यांनी एक स्वप्न ठरवलेलं आहे पेण तालुक्याच्या संदर्भात, आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी त्यांच्या नेतृत्वाखाली पूर्णपणे प्रयत्न करणार आहे. तसेच माझ्या पेण तालुक्यातील जे ग्रामीण भागातील काही प्रश्न आहेत, ते प्रश्न सोडवण्यासाठी आज मी सन्माननीय महेंद्र दळवी साहेब यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केलेला आहे. या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांनी जो कामाचा धडाका चालू केलेला आहे महाराष्ट्रावर, आणि त्याच्यावरती सर्व जनतेने विश्वास ठेवलेला आहे, त्यासाठी तळागाळापर्यंत आपला पक्ष कसा पोचेल आणि संघटना कशी मजबूत होईल, यासाठी 100% तो प्रयत्न करणार आहे. सर्व सहकाऱ्यांच्या सोबत राहून एकजुटीने आम्ही पक्ष संघटना वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. यांनी आज माझ्या वाढदिवसाचा औचित्य साधून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्याचा सगळ्यात जास्त अभिमान निश्चित आहे. खरं तर सगळेच कार्यक्षम आहेत. मी जिल्हा प्रमुख असताना सगळ्यांनी माझ्याबरोबर पक्षीय वाढीचं काम निश्चित केलंय. मध्यंतरी झालेल्या राजकीय परिवर्तनामध्ये ते त्या पक्षाचे राहून गेले, पण आज खऱ्या अर्थाने आज परिवर्तन होते. खरं तर पेनला त्याची नितांत गरज आहे. मध्यंतरी झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये मिलिंद त्या ठिकाणी पेनचं नेतृत्व केलं. फार कमी मतांनी जरी पराभूत झाला असला तर लोकांनी स्वीकारलेला नेता आहे. कल्पनाताई आमच्या आहेत किंवा अशा असंख्य नेते आहेत की जे खऱ्या अर्थाने मूळ प्रवाहामध्ये येतात. आणि शेवटी मी एक वाक्य नेहमी बोलतो की चालत्या गाडीत बसून प्रवास करायला पाहिजे. वय मॅटर करतं. आज माझा वाढदिवस पण आहे आणि वय जपत असताना आज बरोबर ती आणि माझ्या 60वा वाढदिवसानिमित्ताने पक्षात प्रवेश केला. एक चांगली जबाबदारी पुढच्या काळामध्ये निश्चित दिली जाईल आणि विशेषतः पेनची विधानसभा पुढच्या दृष्टिकोनातून लढण्याचं आमचं मनोदय निश्चित आहे. कारण पेनवर आमचा आज वर्चस्व नक्की आहे. कारण आपण बघितलं की मध्यंतरी झालेल्या निवडणुकीमध्ये जांभूळपाडा मतदारसंघातून आमच्या बोडकेताई निवडून आल्या. त्यानंतर इकडे नागोठणा विभागामध्ये निवडून आल्या. आमचे खाते निवडून आले. तर मला असं वाटतं की एकंदर वाढती ताकद आमची निश्चित आहे कामास्वरूपात. आम्ही येणाऱ्या काळामध्ये अशा अनेक असंख्य नेते आज शिंदे गट शिवसेनेमध्ये प्रवेश करतात. याचा सर्वात जास्त आनंद आहे. पक्षवाढीसाठी यांचा उपयोग निश्चित होईल आणि खऱ्या अर्थाने पक्ष देखील त्या न्याय देईल. आमदार महेंद्र दळवी यांच्या वाढदिवसानिमित्त महाळुंगे येथे विद्यार्थ्यांसाठी 10वी 12वी नंतर काय या विषयावर समुपदेशन आणि मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. माजी सभापती रमेश नागावकर आणि जिल्हा परिषद सदस्य ज्योती नागावकर यांच्या पुढाकारातून हा उपक्रम पार पडला. श्री संत गोरा कुंभार पंचक्रोशी समाजाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात माजी आयुक्त तथा मुंबई महानगरपालिकेचे माजी अधिकारी सुहास पाटील यांनी विद्यार्थ्यांना करिअर निवड, स्पर्धा परीक्षा, कौशल्य विकास आणि भविष्यातील संधी याबाबत सखोल मार्गदर्शन केले. त्यांच्या प्रेरणादायी भाषणामुळे विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण आणि करिअर नियोजनाची नवी दिशा मिळाली. परिसरातील 6 हायस्कूलमधील सुमारे 70 विद्यार्थ्यांनी या शिबिरात सहभाग घेतला. यावेळी शिक्षक, पालक आणि नागरिकांचाही मोठ्या संख्येने प्रतिसाद पाहायला मिळाला. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. आज 12 मे माननीय आमदार महेंद्रशेठ दळवी यांचा
वाढदिवसाच्या निमित्तानं आज मार्गदर्शन शिबिर आपल्या या मुरुड तालुक्यात आम्ही आज आयोजित केलेलं आहे. या कार्यक्रमासाठी खास करून या तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी दौली साहेब, पूर्ण तालुक्यातील शिक्षक वर्ग आणि या माझ्या तालुक्यातील सर्व विद्यार्थी आज या शैक्षणिक कामासाठी खास करून पुढच्या भवितव्य घडवण्याकरिता मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यासाठी आज येथे उपस्थित राहिले आहेत. खऱ्या अर्थाने तालुक्याची प्रगती व्हावी, तालुक्याला विकासाला गती मिळावी, आजचा विद्यार्थी उद्याचा देशाचं भवितव्य आहे, या संकल्पनेतून आम्ही आजचा कार्यक्रम खऱ्या अर्थाने आज राबवत आहोत. माननीय आमदार यांच्या संकल्पनेतून आजचा कार्यक्रम आम्ही खऱ्या अर्थाने राबवत आहोत. खऱ्या अर्थाने जर मुलं घडली तर देश घडेल या विचारातून आजचा कार्यक्रम राबवला. या मुलांसाठी धन्यवाद देतो आणि थांबतो. जय जय महाराष्ट्र. आज दिनांक 12 मे दिलदार दमदार कार्यतत्पर आमदार माननीय श्री महेंद्र शेठ दलवी यांच्या वाढदिवसानिमित्त 10वी 12वी नंतर काय या विषयावर मी मार्गदर्शनासाठी शिबिर घेतले आहे. माझ्या मतदारसंघातील मुले डॉक्टर, इंजिनियर, वकील, पायलट झाली पाहिजेत. त्यांना योग्य मार्गदर्शन मिळवून ही स्पर्धा परीक्षेत शिकली पाहिजेत. हा मी मनोदय घेऊन हा उपक्रम राबवण्यात आला आहे. पुन्हा एकदा महेंद्र शेठ दलवी साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. अलिबाग मुरुड रोहा विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ दळवी यांचा आज वाढदिवस आहे आणि आज या वाढदिवसाच्या निमित्ताने आमचे शिवसेनेचे नेते आणि मुरुड तालुक्याचे माजी सभापती, विद्यमान सदस्या ज्योतिताई नागावकर यांचे पती रमेशजी नागावकर यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आज 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांना योग्य प्रकारे करिअर मार्गदर्शन होण्याकरता एक चांगल्या पद्धतीचं इथं एक मार्गदर्शन शिबिर इथं आयोजित करण्यात आलेलं आहे. सुहास पाटील नावाचे एक निवृत्त अधिकारी मार्गदर्शक म्हणून या शिबिराला लाभलेले आहेत आणि विशेष निमंत्रणानुसार आम्ही सर्व या कार्यक्रमाकरता इथे उपस्थित झालो. खूप चांगल्या पद्धतीने इथं विद्यार्थी आणि पालक यांचा सहभाग आम्हाला दिसून आला. खऱ्या अर्थानं सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना 10वी व 12वी नंतर काय हा प्रश्न पडत असतो, परंतु अशा प्रकारची जर शिबिरं राबवली गेली तर अनेक विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीला एक सुयोग्य अशी वाटचाल देण्याकरता या शिबिरांचं खूप फार मोठं महत्व राहील असं मला वाटतं. आणि म्हणून मी आयोजकांचे आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या शिक्षण विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांचे, सर्व सन्माननीय शिक्षकांचे हृदयाच्या अंतःकरणापासून ऋण व्यक्त करतो. यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त माझे कोकण.